मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाल्यामुळे तब्बल 36 तास वाहतूक ठप्प झाली होती. हे आपण सर्वांनीच पाहिले. मात्र या भीषण अपघातानंतर एक मोठी जीवितहानी टळलीये आणि याचे संपूर्ण श्रेय जाते एका सतर्क स्थानिक पत्रकाराला. होय, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील या भीषण अपघाताची सर्वात पहिली माहिती पोलीस आणि प्रशासनाला देणारे गारमाळचे स्थानिक पत्रकार दत्ताभाऊ शेडगे यांचा आज प्रशासनाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. खालापूर तहसीलच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात दत्ताभाऊ शेडगे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे आणि तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. गॅस टँकर पलटी झाल्यानंतर दत्ताभाऊंनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलीस आणि बचाव यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचली. तब्बल 36 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या टँकरवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान घाटमाथ्यावरील गारमाळ येथे राहणारे पत्रकार दत्ता शेडगे हे केवळ पत्रकारिताच करत नाही, तर बोरघाट आणि एक्सप्रेसवेवर होणाऱ्या अपघातातील जखमींना नेहमीच देवदूतासारखी मदत करत असतात. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची दखल आज प्रशासनानं घेतलीये.